थँक्यू. तर पुन्हा एकदा मॅचकडे मी घेऊन चलतो आणि त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट की या स्पर्धेमध्ये आयोजन तर जबरदस्त आहे, परंतु दोन व्यक्तिमत्वांना आम्ही प्रचंड मिस करतोय. ते म्हणजे आमची एवन जोडी राकेश सांगडे आणि उमेश पाटील. कारण वलप गावामध्ये आम्ही किती दर्जाचं आयोजन केलं, किती आम्ही ट्रॉफ्या जिंकलो, राकेश पाटील आणि उमेश पाटीलची कमी कधीच भरून निघणार नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये मध्ये दोघे आहेत. कोणताही कार्यक्रम असो, मला वाटतं उमेश पाटील आणि राकेश पाटील शिवाय तो होऊ शकत नाही आहे. फटकाची आतिषबाजी, पहिला बॉल, पश्चात्मक फटका खेळलायत लॉंग लेगकडे आणि पहिल्याच बॉलवरती तुम्ही ते थर्ड अंपायर रेफर केलाय अंपायरने. अंपायर रिव्ह्यू. आशीर्वाद पाटील आणि प्रीतम पाटील तोंडरे यांच्याकडून शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील स्वागत आभार व्यक्त करतो. चला बॅटिंग टीम. अंपायर्स रिव्ह्यू. फुलटॉस बॉल चेक केला, अंपायरला डाऊटफुल वाटलाय, नो बॉल आहे की नाही, बीमर आहे की नाही चेक केला जातोय, कमरेच्या वर आहे की नाही. थँक्यू हर्षदजी मडवी सर, एक दिवसासाठी त्यांचा आवाज आपण ऐकला. मॅन फ्रॉम नवी मुंबई. आणि या अगोदर तुम्ही हरिग्रामचे वैभव भोपीनं ऐकलं. शेवटचा सामना आहे, पहिलाच चेंडू आणि निर्णय पेंडिंग आहे इथे. चला नो बॉल आहे. पहिला खराब चेंडू टेंबोडे टीमसाठी. आता मेजवानी करण पाटीलला फ्रीड बॉल, त्याच्यासाठी दावत आहे फ्रीड बॉल. आदिनाथ तोंडरे एक्सप्रेस पहिल्या बॉलवर चुकी केली आहे. ही महत्त्वाची मॅच आहे. टीम तोंडरेला माहिती आहे, टेंबोडेला माहिती आहे, दोन्ही शेजारील संघ अफाट प्रेक्षक दोघांचे सामना पाहत आहेत. मिस टायमिंग, परंतु करणचं नशीब चांगलं आहे कारण हा फ्रीड बॉल होता. सरी झेल टिपला तरी काहीच घडलं नसतं. या बॉलवरती सिंगल आली आहे. मागच्या पहिल्या बॉलवरती 1+1 आणि आता एक सिंगल आले. धावफलकावरती 3 धावा, एक बॉल 3 धावा. आजचा सामना रंगणार कारण मैदानावर दोन वाघ भिडणार आणि खरंच वाघासारखे भिडणारे दोन संघ आहेत. दिशा दिली स्क्वेअर लेगला, डीपमध्ये फिल्डर आहेत कौस. इथे धावत असताना सिंगल आले पुन्हा. मागील सामना किरवली संघाने वन साईड जिंकला दोन्ही सामने. पहिल्या सामन्यामध्ये 77 धावा कुठल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील बॅटिंग करताना 58 4 ओव्हरमध्ये आणि प्रशांत पाटीलने 2 वेळा अफलातून बॅटिंग केली. मागच्या सामन्यात 13 बॉल 26 आणि त्याच्या अगोदर प्रशांत पाटीलची आपण बॅटिंग पाहिली तर तीही खूप सुंदर होती, ज्यावेळी 77 धावा बनल्या. अटॅकिंग परफॉर्मन्स राहिलाच किरवली टीमचा. त्यामुळे विकेटवरती एक प्रश्न होता चेतन शेट्टी धावा बनत का नाही आहे, परंतु किरवली संघाने त्याचं उत्तर दिलं. आज दोन संघाने 60पेक्षा अधिक धावा काढल्या, एका संघाने 66 काढल्या आणि एका संघाने 77 धावा काढल्या, जो हाय स्कोर राहिला किरवली संघाचा. त्यामुळे धावा बनतायत, तुमच्याकडे बॅटर पाहिजेत. तर साहिल बागाडे यांच्याकडून करण पाटीलसाठी 3 षटकाराला 2000 रुपये आलेत आणि ते सध्या UK अर्थात लंडनवरून ही मॅच पाहत आहेत यूट्यूबवरती. त्यांचं आपण स्वागत करूया. 6 धावा धावफलकावरती 0 गडी बाद. या स्पर्धेचं सुंदर आयोजन तुम्ही पाहताय आणि आजची दुसरी रात्र, अजून 4 रात्र आम्हाला कंप्लीट करायचे, म्हणजे 6 रात्रींचा सप्ताह 16 इथे पूर्ण करायचा आहे. तर यश भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. टेंबोडे टीमचे बॅटर पॉइंटवरती, बॅटर आउट झालाय. कॅप्टन डिपार्च. करण पाटील 2 धावेवरती मैदान सोडणार. लागतोय मोठा झटका, सदमा, धक्का टीम महाकाल 11 आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे टीमला. सहा धावा, एक गडी बाद. आता कुणाल भोईर मैदानाच्या आतमध्ये, तो राहुलला साथ देण्यासाठी शेवटचा एक बॉल बाकी आहे.
करण पाटीलची बॅटिंग महत्त्वाच्या सामन्यामध्ये मला वाटतं कंप्लीट झालीच नाही आहे, त्यामुळे ही शोकांतिका असेल टीम टेंबोडेसाठी. असं वाटलं करण वर्चस्व गाजवेल या मॅचमध्ये, परंतु आदिनाथ तोंडरे एक्सप्रेस कमी नाही आहे. कुणाल भोईर कॅच ऑफ द नाईट, सर्वोत्कृष्ट झेल कुणालने पकडला. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरसाठी फ्रीज आहे, त्यामुळे कुणाल जर आता सामने तुम्ही जिंकत गेला तर मला असं वाटतं की तो कदाचित फ्रीज जिंकण्याची नामी संधी तुम्हाला मिळू शकते. प्रचंड इम्प्रेसिव्ह तुमचा झेल होता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 7 धावा, 1 गडी बाद. टीम आराध्य स्पोर्ट्स महाकाल 11 टेंबोडे संघ. तर निश्चित मागच्या सामन्यामध्ये किरोली संघाचा फलंदाज प्रशांत पाटील नानूने 3 चौकार मारले होते परेश शेठ. आणि मला असं वाटतं की त्या टीमचे जे कॅश प्राईज आहे आम्ही जीपे करतो ऑनलाईन, तर संघाला दक्ष पाटील आणि अमन पाटील यांच्याकडून 1,000 रुपये होते चौकार षटकार हॅट्रिकसाठी. आणि चौकार हॅट्रिक आल्यानंतर ही कॅश प्राईज 100% दिली जाईल. स्पर्धेमध्ये पाहतो आपण खरा आयोजक तोच जो प्रत्येकाला सर्वांना सोबत घेऊन चालतो. आणि या स्पर्धेमध्ये मला एकी पाहायला मिळाली जय हनुमान वल्लभ संघाची, अमन ब्रिगेड, रियान्स शिलेवन सर्वांची एकी. आणि त्यानंतर एकत्र सर्व पुढे चालत खांद्याला खांदा लावून हा काम करत आहेत, तो अतिउत्तमच असेल. मिस टायमिंग, कॅप्टन बंटी धावतोय, पोहोचला नाही तोपर्यंत सिंगल आली आहे. कारण आयोजन म्हणजे फक्त कार्यक्रम नाही तर सर्वांना एकत्र आणण्याची कला आहे. आणि प्रभाकर शेठ पाटील, परेश शेठ पाटील यांनी सर्वांना एकत्र आणलेत. नवनाथ कुटारकर देखील मला वाटतं खुश झाले असतील, कारण आता सर्व बोलं एकत्र आली. आणि एकीचं बल काय असतं हे तुम्हाला पाहायला मिळतं. जेव्हा सर्व एकत्र येतात तेव्हा काहीतरी नवीन घडतं आणि बदल घडून येतं. एखादा बदल घडवायचा असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि ती भारतीय जनता पार्टी वल्लभची एकी तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला भेटली. लॉफ्ट केला हाफ ट्रॅकर लॉंग ऑन मध्ये, फिल्डर वाड कॅच, कॅच ऑफ द मॅच. काय बॉडी बॅलन्स होता, वेट ट्रान्सफर केलं, स्वतःला सांभाळलं आणि जबरदस्त झेल पकडलाय. प्रितेश पाटील द वॉल ऑफ चायना, म्हणजे चायनाची भिंत आपण त्याला म्हणूया, सर्वात मजबूत असते ही बघा झेल. आणि हा झेल बघितल्यानंतर अक्षर पटेलची मला आठवण आली. T20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड संघाचा झेल पकडला होता अक्षर पटेलने, त्या प्रकारचा झेल प्रितेशने पकडला या मॅचमध्ये. फलंदाज बाद. ते बाद झालेत. खऱ्या अर्थाने टेंबोडे संघ इथे खेळतोय आणि टेंबोडे म्हटलं तर राज शरद भोईर हे टेंबोडेची ओळख आहे. आपण त्यांचा चषक देखील पाहिला आणि खास करून या स्पर्धेचा मंडप डेकोरेशन राज भोईर यांच्या माध्यमातून आहे. DJ परू हे देखील त्यांचीच ओळख आहे टेंबोडेची, त्यामुळे राज भोईर, DJ परू आपल्याला देखील शुभेच्छा असतील. 8वरती 2. परिस्थिती भरपूर खराब आहे आणि काय बॉलिंग करतायत तोंडरे संघ. पहिला होता तोंडरे एक्सप्रेस आणि आता प्रतीक पाटील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता ती गोलंदाजी करतोय. आणि गोलंदाजीचा तोफखाना तोंडरे संघाला म्हटलं जाईल. गोलंदाजीमध्ये कहर केलंय, वर्चस्व गाजवलंय आणि गोलंदाजीचं रणशिंग फुंकलेत तोंडरे संघाने. आओ देखे जरा किसमें कितना है दम. पुन्हा एकदा साहिल बागडे यांच्याकडून 3 षटकारांसाठी प्रत्येक बॅटरला 2,000 रुपये दिले जातील. आज मैदान पेटणार कारण टक्कर आहे 2 दमदार संघाची. टेंबोडे टीमला ती दमदार संगत दाखवावी लागेल. संदीप आलाय समोर, लॉफ्ट केलंय बॉलला लॉंग ऑन मध्ये. ओ गुड फिल्डिंग, परंतु पाय कुठे, बाउंड्रीवरती. आणि इथे चुकी घडली आहे, बॉल सीमा पार गेलाय. धावा येतील 4. केलं होतं संदीप भोईर हा फलंदाज, चौकाराने खातो पण केलं आणि खेळाडू तिथे आपण पाहिला तर पाय अगदी बाउंड्रीवरती पडला. काल देखील एक फलंदाज क्षेत्ररक्षक षटकारावरती सेम लाईनमध्ये पाय पडला होता आणि तिथे षटकाराला आज देखील ते दृश्य पुन्हा रिपीट झालं या मॅचमध्ये. प्रतीक लॉफ्ट केला रेंजमध्ये, ऑलमोस्ट बाहेर, तडाखे बंद फटका, गगनचुंबी षटकार.
करण जरी बाद झाला तरी संदीपची दहशत कायमच ठेवली आहे. दमदार संघ जेव्हा भिडतात तेव्हा सामना नाही इतिहास घडतो. आणि मला असं वाटतं की दोन्ही संघ दमदार आहेत. चेतनजी पाटील दोघांमध्ये ती शंका नाही आहे. एका टी शर्टमध्ये दोघे उतरलेत आणि ग्लोबल टेनिस क्रिकेटने देखील आता स्कोर कार्ड त्याच रंगाचा ठेवला, येल्लो आणि ब्लॅक. जो दोन्ही संघांचा कलर आहे तोच आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आणि ही खासियत आहे, ज्यावेळी एखादी प्रोफेशनल स्पर्धा असते ना चेतनजी, त्यावेळी अशा गोष्टी घडतात. कॉम्पिटिशन महत्त्वाचं असतो, कारण आपण जेव्हा एखाद्या फंक्शनला जातो तेव्हा कपडे निवडतो की कोणते कपडे घातले पाहिजे, मॅचिंग कोणता रंग असला पाहिजे, त्यावेळी आपण प्रोफेशनल दिसतो. आणि या स्पर्धेमध्ये तेच घडले बघा. दोन्ही संघांचा जो रंग आहे टी शर्ट ट्रॅक, तोच रंग आमच्या स्कोरबोर्डला GTC लाईव्हनी प्रोव्हाइड केला आहे. आणि पाहण्यासाठी तेवढाच सुंदर हा सामना पाहायला मिळतो. शेवटचा बॉल, मिस टायमिंग, बंटी की गोलंदाज, विकेट किपर बंटी. त्याने कॉल केलं आणि गोलंदाजला थांबवलं की प्रतीक थांब, मी झेल पकडतो. बॅटर आऊट झालाय. संदीप 10 वरती परतलाय. संघ पोहोचलाय 2 षटकाचा खेळ समाप्त. 18 धावा, 3 गडी बाद. आणि एक कौतुक करावं लागेल, पंच तुमचा टी शर्टचा रंग देखील तोच आहे, ट्रॅक देखील ब्लॅक अँड येल्लो. त्यामुळे आता संपूर्ण मॅचमध्ये तोच रंग मला पाहायला भेटतो, येल्लो अँड ब्लॅक. CSKचे सामने सध्या तुम्हाला पाहायला भेटतात. 18 वरती 3. फर्स्ट इनिंगचे 2 शतक कंप्लीट झाले. 2 ओव्हर बाकी आहेत. कुणाल भोईर मैदानामध्ये चपतक आहे. टेंबोडे टीम सेफ आहे, कारण कुणाल खूप चांगला फलंदाज आहे. नेहमी प्रत्येक वर्षी इन्फॉर्म असतो आणि त्याच्यासोबत निकेश मस्कर जॉईन करणार. सध्या ही या पार्टनरशिपची गरज आहे, साझेदारीची गरज आहे टेंबोडे संघाला. या दोन्ही खेळाडूने जर चांगली पार्टनरशिप केली, 20 धावा जरी कुठल्या 12 चेंडूमध्ये, तरीसुद्धा संघ टेंबोडे हा 40च्या जवळपास पोहोचू शकतो. आणि 20पेक्षा अधिक आल्या तर 50 धावा देखील होऊ शकतात. प्रितेश पाटीलला बॉलिंग मार्कवरती. फर्स्ट इनिंगमध्ये 12 चेंडू बाकी आहेत आणि तोंडरे संघ, मला आठवतं की नेहमी हा संघ येतो सामना खेळण्यासाठी आणि प्रत्येक वेळी या संघाचं स्वप्न अपुरं राहतं. त्यामुळे आता तोंडरे संघाला आता स्वप्न पूर्ण करायचे आहेत. ही जिद्द, ही चिकाटी, तत्परता त्यांच्या चेहऱ्यावर दिसते की प्रत्येक वेळी आम्ही सुपर 12लाच का पराभूत होतो, सुपर 8मध्येच का पराभूत होतो, आज आम्हाला बाजी मारायची. आणि तोंडरे संघाच्या गोलंदाजीमध्ये मला ते जिद्द पाहायला भेटली. प्रितेशाला बॉलिंग मार्कवरती. चला लवकर करायची बॉलिंग. प्रितेश फास्ट. स्ट्राईक एंडला कुणाल, नॉन स्ट्राईक एंड निकेश मस्कर आलाय. नंबर 4, नंबर 5 वरती बॅटिंग. मागे ठेवला बॉल, लेन थोडी बाहेर काढली आणि टप्पा बॉल आपण ते पाहिला स्किट होताना विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटर जेव्हा जागेवरून खेळतो तेव्हा ऑफस्टिकला तुम्ही यॉर्कर चेंडू टाकू शकता आणि बॉलरने तेच केलं की बॅटर लांबून खेळतो फटके, त्यामुळे लेन थोडी बाहेर काढली आणि डॉट बॉल आलाय. प्रितेश, कमी गतीचा बॉल, हँड रोटेशन पूर्ण दाखवला गोलंदाजाने आणि जेव्हा चेंडू डिलिव्हर केला तेव्हा तो कमी गतीचा होता. पुन्हा एकदा बघा, कमी गतीचा बॉल फिरून टाकला, छोटासा लेग कटर होता बॉल, डॉट बॉल आलाय. चांगला गोलंदाज हा कटर असतो आणि टेनिस बॉल कटर बॉल असतात नेहमी. कुणाल भोईर परेशान, त्याच्यासाठी डोकेदुखी ठरलाय प्रितेश. प्रचंड ताण कुणालला दिला या गोलंदाजाने, त्रास दिलाय. एका बॅटरसाठी 3 चेंडू डॉट म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. नाराजगी, 24 चेंडूमध्ये 3 मायनस जरी गेलेत, फरक स्कोरबोर्डवरती पडतो, कारण 3 बॉल भरपूर होतात. सलग 3 डॉट बॉल. कुणाल निराशाजनक परफॉर्मन्स. आत्ता बाहेर गेला, पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलाय, परंतु प्रितेशची प्लॅनिंग चांगली आहे, कारण त्याला माहिती होती की हा फटका बॅटर 100% खेळणार, त्याने हा बॉल वाईट टाकलाय. त्यामुळे ही देखील रणनीती असेल प्रितेशची. बॅटरची रिदम त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला. इट्स अ गेम प्लॅनिंग. बघा, गेम प्लॅनिंग होती. पुन्हा डॉट व्हाईट बॉल आलाय. 2 व्हाईट बॉल आणि 3 डॉट बॉल आले. सामना जबरदस्त. अक्षय पाटील तोंडरे, मला वाटतं 7 स्टार यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 20 धावा, 20. हाफ ट्रॅकर ऑन साईडला. ओ व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल टिपलाय आणि आत्ता उल्लेख केला 200 रुपये ट्रान्सपोर्ट होतील प्रितेश अकाउंटला.
अक्षय पाटील यांच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद झाले ते कुणाल भोईर, परंतु कुणालने प्रचंड वेळ घेतला. त्याने तब्बल 6 चेंडू खेळले, 2च धावा काढल्या. आज कुणालने प्रचंड निराशा केली आहे. फिक्र चिंता त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते, परंतु म्हणतात फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. त्यामुळे आता टेंबुडे टीम स्वतःवरती भरोसा तुम्हाला पाहिजे. आता जरी 20 धावा झाल्या, तुमच्याकडे 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडूवर 3 जरी षटकार आले ना, तुम्ही 50च्या जवळपास पोहोचू शकता. त्यामुळे जिद्द कधीच सोडू नका. प्रत्येक ओव्हरमध्ये पाहिलं ना तर शेवटच्या बॉलवरती, 5व्या बॉलवरती आणि विकेट आलेत. 2 चेंडू बाकी आहेत ओव्हरमध्ये. प्रितेश काय जबरदस्त बॉलिंग केली. त्याने 2 वाईट बॉल टाकले आणि परंतु 4 डॉट बॉल टाकले. हे देखील महत्त्वाचं आहे, कारण 4 डॉट बॉल आणि 2 वाईट बॉलला कम्पेअर केलं तर चांगली गोलंदाजी मांडली जाईल. कमबॅक तोंडरे संघाची वापसी झाली आहे. तोंडरे संघ जेव्हा पण येतो तेव्हा तो 2 सामने 100% जिंकत असतो आणि हा सामना देखील तो जिंकणार का, कारण समोर करण पाटीलची आर्मी आहे. करण पाटील म्हटला तर यांच्याकडे चांगले गोलंदाज देखील आहे, कुणाल देखील गोलंदाज आहे. त्यामुळे सामना तर मोठाच होणार. 2 वाघ भिडलेत मैदानात. बॅटची कडा विकेट किपरच्या डोक्यावरून मागे स्टॉपकडे गेलाय. आता थांबवणं कठीण आहे. आउटफील्ड फास्ट, बॉल बाउंड्रीच्या पलीकडे, सीमा पार येतो चौकार. शेवटचा चेंडू बाकी आहे. 24 धावा. ओव्हर नंबर 3. गरज नव्हती अशा प्रकारचा फटका खेळण्याची. समोर मारायचं होतं बॅटर आयुषला, तर मागच्या बॉलवर तुम्ही चौकार मारला होता आणि जेवढे समोर तुम्ही खेळाल तेवढी चांगली बॅटिंग होईल. त्यामुळे अक्रॉस द लाईन खेळण्याची गरजच नव्हती. लास्ट बॉल डॉट आलाय. तब्बल 5 चेंडू डॉट, 1 चौकार, 2 व्हाईट बॉल. प्रितेशने 6 धावा खर्च केल्या आणि धावफलकावरती 3 ओव्हरमध्ये टीम महाकाल आराध्या स्पोर्ट टेंबोडे पोहोचलाय. 24 धावा, 4 गडी बाद. आत्ताच आपण एक टेनिस क्रिकेटमधला एक अतिउत्तम रेकॉर्ड पाहिला, तो म्हणजे देवीचा पाडा नाईट. जी स्पर्धा खूप लवकर सुरू झाली होती परंतु अजूनही चालू आहे. देवीचा पाडा नाईट सुरुवातीला ग्रामीणचे सामने संपले, 2 दिवस 40+ सामने, त्यानंतर 3 दिवस देवीचा पाडा प्रीमियर लीग, म्हणजे तब्बल 10 किंवा 12 रात्रीची नाईट देवीचा पाडा गावामध्ये आता सध्या सुरू आहे. हा देखील एक ऐतिहासिक रेकॉर्ड त्या गावाने नोंदवला आहे. सर्वांना खेळण्याची संधी मिळाली आणि मी आत्ताच ऐकलं की मला वाटतं उद्यापासून तिथे अंडर 90ची स्पर्धा सुरू होईल. म्हणजे कदाचित देवीचा पाडा नाईट ही 14 किंवा 15 रात्रीची तुम्हाला सध्या पाहायला मिळू शकते. परेश शेठ 6 रात्री म्हटलं तर तुमचा डोकीदुखी होणारच, परंतु 15-16 जमणार नाही आहे. चला 4 मिनटं बाकी. तोंडरे टीम 7 चेंडू टाकायचे. तुम्हाला टायमर ऑन आहे. प्लीज फास्ट खेळायचं आहे. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. शिस्त स्पर्धेची ओळख आहे. प्रोजेक्टचे स्कोअर 32 धावा बनवू शकतात, परंतु 6 चेंडूमध्ये काही घडू शकतो. आणि बॉलिंग मार्कवरती आला आहे सुजल पाटील, अंडर 19. 19 वर्षाच्या वयोगटामध्ये असणारा हा खेळाडू. यावर्षी देखील अंडर 90 भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला आहे भारतासाठी. आणि कमी वयाचे खेळाडू आता नामांकित बॉलिंग करतायत. काय लेग कटर बॉल टाकलाय. पहिलाच बॉल फिंगर रोल करत असताना बॅकलिपला खाली ठेवलं, त्यानंतर बॉल डिलिव्हरी केलाय. अफलातून गोलंदाज आहे. पंच चला व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू बॅटिंग टीमने चेक केलाय. अंपायरने डॉट बॉल घोषित केला. बॅटिंग टीमला असं वाटतंय की तो व्हाईट बॉल असेल, त्यामुळे अंपायरला चॅलेंज केलं. एक रिव्ह्यूचा वापर ते करतायत. सुजलचा लेग कटरा बॉल होता आणि तो बॉल कसा टर्न झाला, बनाना स्विंग, हे अनिलजी टेंबे आणि आमचे प्रवीण पाटील पाहतील, कारण याला बनाना स्विंग म्हणतात ज्या पद्धतीने चेंडू टर्न होतो. अंपायर कॉल फायनल, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. हा बॉल आतून फिरत गेलाय, त्यामुळे असे चेंडू डॉट दिले जातात. बनाना स्विंग. पहिला डॉट बॉल आला. 24 धावा. त्यामुळे निकेशकडून अपेक्षा प्रचंड आहेत की या 5 बॉलवर 2 तरी बसले पाहिजेत मोठे फटके. गरज नव्हती रिव्हर्स खेळण्याची. चांगली फिल्डिंग केली. 3 धावा थांबवल्या, 1च मिळेल. सिंगल डबलला भरपूर महत्त्व असतं टेनिस बॉलमध्ये. धावफलकावरती 25 धावा. पहिला डाव. तोंडरे संघ खुश आहे कारण मोठे फटके येत नाहीत त्यांच्या विरोधात. आणि शेवटची आजची मॅच आहे,
त्यामुळे तोंडणी संघाला माहिती आहे जरी 30च्या कमी धावा आल्या 35च्या कमी तरी फाईट होणार 24 बॉलमध्ये. तो प्रयत्न सूर्य बॉलिंग अटॅक मागे ठेवला हा बॉल, चांगला बॉल टाकलाय सुजल पाटील. मला अजूनही आठवतं की याच मैदानावरती जेव्हा त्याने झेल टिपला होता 3 वर्षापूर्वी तो पाहण्यासारखा होता, ऐतिहासिक रेकॉर्ड. त्यानंतर अंडर 90 मधून त्याला बॉलिंगही मिळाली. ओ कमालीची गोलंदाजी, काय परफॉर्मन्स आहे बघा. टप्पा पडल्यानंतर खूप चांगला लेग कटर बॉल तो करतोय. लेग ब्रेक का सुलतान. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. पहिला डॉट सिंगल, डॉट सिंगल. अफलातून गोलंदाजी आहे, लाजवाब. हा रिवर्स चांगला फटका आणि हा बॉल थर्ड मॅन बाउंड्रीच्या पलीकडे आडव्या बॅटने सीमा पार. धावा येतील 4. 5-4च्या बरोबरीने टीम पोहोचली आहे. महाकाल 11 30 30 धावा. आता एक चेंडू बाकी आहे. या बॉलवरती मोठा फटका आला तर संघर्ष होणार. टेंबोडे टीमला गरज आहे 36 धावा बनवण्याची, सध्या 30 आहेत. निकेश मस्कर चौकार मारलाय त्याने. शेवटचा एक बॉल. 6 रन 5 बॉलवरती सुजल पाटीलने खर्च केलेत. मॅच ऑन. प्रोजेक्टचा स्कोअर 32च्या आसपास बनू शकतो. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल. ओ लॉफ्ट केलं आणि आशा प्रलंबित केल्यात. उम्मीद पे दुनिया कायम आहे. उम्मीद जगी है टेंबोडे केले जीत की. आणि धावफलकावरती 36 बनल्यात. 2 बॉल 10 रन कंप्लीट केल्यात. जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता. ॲक्शन रिप्ले. काय फटका मारलाय, फिरून केले भिंगरी शॉट. षटकार स्क्वेअर लेगला निकेशच्या बॅटमधून फिनिशिंग केली आपल्या अंदाजाने. आणि या 10 रन्स टेंबोडे संघाला संजीवनी देऊन जातील या मॅचमध्ये. रमला व्यासपीठावरती आपण पाहतोय परेश पाटील यांना. आमचे रॉयल व्यक्तिमत्व आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचा एक एक कार्यकर्ता ते काम करतो ग्राउंड लेवलवरती. कारण आज देखील मला वाटतं 4 वाजता चेतन शेट आणि परेश शेट आले होते ग्राउंड लेवलवरती. त्यांनीही काम केलं. विकेट पिच मेकिंगची भूमिका निभावली. असं म्हटलं जातं की तुम्हाला किती सक्सेसफुल तुम्ही बनला, सफलता आली तरी तुमचे पाय नेहमी जमिनीवरती पाहिजेत. आणि जमिनीवरती पाय आपण त्याला म्हणतो की डाऊन टू अर्थ. नेहमी माणसाला राहिलं पाहिजे, समोरच्याला रिस्पेक्ट दिली पाहिजे. ती अदा नेहमी परेश शेट पाटील आणि चेतन शेट यांच्यामध्ये आपण पाहिली. त्यांच्यासोबत आमचे यश दक्ष पाटील हे देखील उपस्थित आहेत. एका बाजूला यश भोईर उभे आहेत, ते देखील यश भोईर यांचा उल्लेख करेल मी. प्रत्येक षटकाराला 500 रुपये लावले होते. 2 षटकार लागले आणि 1000 रुपये यश दादाने ते जमा केलेत. मला वाटतं भोईर सरांचे ते सुपुत्र आहेत. कलोडे शाळेतील आमचे भोईर सर, त्यांची आठवण आली मला. नवनाथ कुट्टारकर यांना आपण पाहतोय, राजकीय विशेषज्ञ, राजकीय अभ्यासक. नवनाथ कुट्टारकर म्हटलं तर चलता फुलता कॉम्प्युटर, संपूर्ण नॉलेज असतो नवनाथजींना. या संपूर्ण क्रिकेट सृष्टीमध्ये पाहिलं तर एक चांगले व्यक्तिमत्व. अमन पाटील, अमन ब्रिगेडचे आमचे संस्थापक आहेत. अनिलजी टेंबे यांचं देखील चांगलं योगदान. परेश टेंबे देखील मला वाटतं आता सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्यानंतर प्रवीणजी पाटील असतील, जगन्नाथ दादा यांचं देखील चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आहे. चला मॅच सुरू करायचे. बॅटिंग टीम चेंडू चेक करा आणि जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता. 37.
चला बापू गाड्या सोडा. तोंडरेकर डीजे परू काय जबरदस्त आवाज त्याने वाजवला आणि प्रेक्षक जागे झाले. जागते राहो. हीच तर मजा आहे नाईट मॅचची. कारण एकदा 2:30 वाजले ना की त्यानंतर काम 25 होतं, मग धमाल होते आणि प्रेक्षक अजून जागेत बघा. कारण गावचा संघ खेळला. तोंडरेकर आलेत, टेंबोडेकर आलेत. दोन्ही गाव म्हटलं ना तर क्रिकेटची पंढरी आहेत. आपल्या गावासाठी दोन्ही गावाचे प्रेक्षक आलेत सपोर्ट करायला. स्वागत आहे दोघांचं. टक्कर तीच खरी जेव्हा दोन्ही संघ तितकेच ताकदवान असतात. टेंबोडे आणि तोंडरे दोघेही ताकदवर संघ आहेत. एका जंगलातील 2 वाघ. 37 धावेची आवश्यकता आणि दोघांसाठी हा मानाचा मुजरा. जीटीसीने तो खूप चांगला कॅप्चर केलाय. बॅटिंग टीम सज्ज. आकाश बंटी आणि सुनीत पाटील ओपनिंग जोडी. वाघ आले वाघ. चला पुन्हा एकदा साहिल बागडे जे सध्या UK वरून सामना पाहत आहेत आउट ऑफ कंट्री. त्यांच्याकडून 2000 आलेत. विकेट हॅट्रिक. टेंबोड्याच्या प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. राहुल पॉलिंग मार्कवर राहुल गडगे. 37 धावेची आवश्यकता. रिक्वायर्ड रेट 9.25. या अगोदर किरवली संघ जिंकलाय. एकोणावीस मार्चला याच्यापेक्षा अधिक मोठी आतिषबाजी होऊ शकते. प्रभाकर शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे आणि अजून मोठे फटाके तुम्हाला या स्पर्धेमध्ये आतिषबाजी करताना पाहायला मिळतील. चला मॅच ऑन करायचे. 37 24 बॉलमध्ये करायचे आहेत. राहुल गडगे. पहिलाच बॉल. सुरुवात खराब तोंडरेकरांची. कॅप्टन बंटी गोल्डन डक 0वर डिपाच. विनोद भोईरच्या हातामध्ये चेंडू. ट्रॅव्हल. विनोदने पकडलाय झेल. कॅप्टन 0वरती बाद. हर परिंदे के आसमान में घोंसला नहीं होता, किसी के पास पर नहीं तो किसी के पास किसी के दिल में हौसला नहीं होता. ऐसा कहते हैं कि हौसले के तरकीश में वो तीर जिंदा रख, हार के बाद शिद की उम्मीद जिंदा रख. 0वरती 1 गडी बाद. सुरुवात खराब झाली आहे. गोल्डन डक. आता आलाय तोंडरे एक्सप्रेस. आदिनाथ पाटील. पुन्हा अपील केली. लाऊड अपील. टेंबोडे संघ कमी नाही. मी सुरुवातीला उल्लेख केला की जेव्हा मॅच सुरू झाली ना तेव्हा मी म्हटलं होतं की 2 वाघ जेव्हा जंगलामध्ये एकमेकांसमोर येतात तेव्हा मोठी फाईट होते. दहाड ऐकायला मिळते. ती डरकाली दोघांनी फोडली आहे. जो परफॉर्मन्स होता तोंडरेकरांचा तोच परफॉर्मन्स. बॉलिंग अटॅक डॉमिनेशन टेंबोडेकरी करतायत. तेही कमी नाही आहेत. आज तुम्ही दोघांना एका टी शर्टमध्ये पाहतायत आणि सध्या दोघांचा परफॉर्मन्स देखील एका लेवलला आला आहे. कॅप्टन सुनीत पाटील स्ट्राईक एंडला. 0वरून तो सुरुवात करणार. 1वरती 1. राहुल गडगे. ओ माय गॉड. बिग विकेट. मॅच टेंबोडेकरांसाठी बनली आहे. हम किसी से कम नाही. झेल टिपलाय. 18 नंबर जर्सी. बॅटर आउट झालं. 0वर सुनीत पाटील आल्या पावली माघारी. दोघे ओपनर खाता न खोलता 0वर बाद. आहेत. टेंबोडे संघ आता विकेट घेतोय. त्यालाही आनंद मिळतोय डीजे वाजवण्यासाठी. चला विनोदने झेल पकडला. त्याला कॅच प्राइज झालाय. संदीपजी भोईर असतील, राज, त्यानंतर करण असतील आणि सचिन चालके यांच्याकडून 500 रुपये आणि प्रवीण साठे देखील 500 रुपये आले. दोन गडी बाद झालेत. सुरुवात खराब झाली टीम तोंडरेकरांची, परंतु हरकत नाही. आता आदिनाथ सोबत राकेश आलाय.
चला यश यांच्याकडून देखील 500 रुपये आलेत. बॉलिंग टीम राहुल गडगे कमालीची बॉलिंग करतोय सध्या. रूम बनवला, जागा बनवता बॉल स्ट्रोक कन्वर्ट केलाय. शॉर्ट्स की टेक्निक, परफेक्ट शॉट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा येतील 4. शॉट्स की टेक्निक काही कमालीची होती बघा. कुठे फटका मारायचा, पायावरती पायचीत. LBW राकेश बाद. 3 गडी बाद झालेत. विकेट, एक तुम्हारी एक हमारी. कमबॅक. टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर टेंबोडेकर देत आहेत. कारण आत्ताच तुम्ही चौकार मारला, त्यानंतर त्याने विकेटही घेतलंय. राहुल गडगे कमी नाहीये. सामना अगदी बरोबरीचा तुम्हाला पाहायला मिळतो. 2 ताकदवर संघामध्ये सामना, कधी विकेट कधी धावा येत आहेत आणि असं वाटतंय की हा सामना अगदी बरोबरीचा होणार. पाच धावा, 3 गडी बाद. शेवटचा एक चेंडू इथे बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब राहुल गडगे. RG व्हाईट बॉल. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय. पंचाने दर्शवला व्हाईट बॉल. चला रिव्ह्यू घेतलाय, बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला. अंपायर बॉलिंग टीमने चॅलेंज केलं की हा डॉट बॉल असेल, परंतु पाहूया काय असेल निर्णय. बॉलिंग टीम रिव्ह्यू. 37 धावांचं टार्गेट होतं. 6 धावा आतापर्यंत बनल्यात, परंतु या बॉल नंतर धावा किती होणार आणि किती चेंडू बाकी असतील याचा कॅल्क्युलेशन आम्ही करतोय. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट.in निवड केली आणि वलभगाव म्हटलं तर नेहमीच चांगले वेबसाईट निवडल्या जातात. एकेकाली टेनिस क्रिकेट.in आम्ही निवडली होती 2019 मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पनवेल टेनिस क्रिकेट.in ही संधी दिली होती. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in इथे आली आहे. एकवेळा इव्हेंट ही वेबसाईट देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिली आहे. 4 वेबसाईट वलभमध्ये आत्तापर्यंत आल्यात, ज्यांच्याकडे लाखो सबस्क्राईब आहेत. चला व्हाईट बॉल आहे. पंचाचा निर्णय योग्य. धावफलकावरती 7 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 चेंडू बाकी आहे. धावफलकावरती 6. चला राज देखील तिकडून जोरात आवाज देत आहेत, कारण की आता जोश असतो या वेळेमध्ये आणि दोन्ही संघाचे पाठीराखे, उत्साह प्रचंड असतो आपल्या गावासाठी. रात्री 3 वाजेपर्यंत जागे राहत असतात, आपल्या टीमला सपोर्ट करतात. शेवटचा बॉल स्वीप केला. हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅपमध्ये, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतिम बॉलवरती धावा येतील 4. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड आहे 10 रन्स. आता करायच्यात 27. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये फॉलिंग स्वीप स्क्वेअर लेगला डगआउटच्या समोर, धावा येतील 4. मध्ये 27 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल्स. मैदानात उतरलं की जिद्दीची खरी परीक्षा सुरू होते. क्रिकेट म्हणजे संयम, मेहनत आणि जिद्द, चिकाटी, तत्परता या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या असतात. क्रिकेट सांगत असतो की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. क्लास तुमचा परमनंट असला पाहिजे. ज्या पद्धतीने फॉलिंग स्वीप खेळला प्रतीक पाटील, हा त्याचा क्लास होता. फॉलिंग स्वीप 27 धावा 18 बॉलमध्ये खूप सोपं आहे बॅटिंग टीमसाठी, परंतु
करण पाटील आलाय, कठीण बनवेल. करणची खासियत आहे ज्याने अनेक वेळा सामना हरता हरता जिंकून दिलेत. अनेक वेळा बेस्ट बॉलरचा अवॉर्ड त्याच्याकडे असतो, मॅन ऑफ द सिरीज, कारण त्याच्याकडे 2 अटॅक आहेत, बॉलिंग आणि बॅटिंग. ज्याप्रमाणे वलपचा निहाल पाटील जो बॅटिंगही बॉलिंगही करतो आणि त्यामुळे तोही सिरीजच्या रेसमध्ये असतो, कारण दोन्ही बाजूने पॉईंट्स काउंट होतात जेव्हा एखादा प्लेअर बॉलिंगही करतो. 11वरती 3, 1.1. प्रतीक पाटील लॉफ्ट केलं स्लॉटमध्ये, इन टू द रेंज. ओ आयवा कॅच, बॉल सीमा पार षटकार. हा जवाब आयवा कॅच षटकारपेक्षा भारी होती. या प्रेक्षक 500 रुपये घेण्यासाठी आम्ही तुमची वाट पाहतो, लगेच यायचंय. आलाय धावत आलाय आयवा कॅचवाला. काय झेल पकडला, जिद्द होती या झेलमध्ये, ज्या पद्धतीने तो धावत गेला. रात्रीचे 3 वाजता असा झेल कोण पकडतो, मला वाटतं हाच करू शकतो. वो अलग ही लेवल का बंदा था आणि तोच होता खेळाडू. अजून एक काय फटका आहे, लाजवाब. सामन्याचं काया पलट, तख्ता पलट केलाय बॅटरने. षटकार. चला आयवा कॅच परेश शेट यांच्याकडून 500 रुपये. 2 षटकार लगातार आणि बॅटर आउट. लॉंग ऑफ मध्ये प्रतीकचा झेल टिपलाय निकेश मस्करने. फलंदाज बाद झालाय. कॅल्क्युलेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते. धाव फलकावरती 23 धावा बनल्यात. 37 धावेची आवश्यकता असताना अजूनही 14 धावेची आवश्यकता आहे. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 15 बॉल 14 रन कंपल्सरी चेसिंग टीम तोंडरे. 14 चेंडू 14 कंपल्सरी चेसिंग टीम तोंडरे तुम्हाला करावे लागतील. आणि प्रत्येक 16 धावा 4 बॉलमध्ये काढल्यानंतर तो बाद झालाय. त्याच दरम्यान शेरूबाई यांचं इथे आगमन झालंय. वेलकम शेरूबाई. बॉल टू रन मॅच. प्रत्येशा 2 षटकाराने सामन्याची हवा टाईट केली आहे, कारण आता त्याने बॉल टू रन मॅच प्रस्थापित केली या सामन्यामध्ये. इक्वल समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवर एक एक सिंगल पाहिजे. एकच आली. 13 बॉल 13ची आवश्यकता आणि हा सामना जिंकण्यासाठी टेबोडे टीमला चमत्कारच करावा लागेल. एखादा युनिक परफॉर्मन्स द्यावं लागेल. एक असा गोलंदाज जो लगातार एक मॅडन ओव्हर टाकू शकतो किंवा कमी धावांची ओव्हर आणि मोठे विकेट घेऊ शकतो, असा एक नवीन गोलंदाज लॉन्च करावा लागेल यानंतर. हेलिकॉप्टर लँडिंग आउट ऑफ द पार्क आणि तो प्रेक्षक पुन्हा गेला होता आयवा कॅचला. रात्रीच्या 3 वाजता काय एनर्जी आहे प्रेक्षकाची. षटकार. चेंडू काहीही असो, उत्तर फक्त सिक्सरच असेल, कारण क्रिकेट आमच्यासाठी स्वाभिमान आहे आणि प्रितेश आधीनं ते दाखवलं या मॅचमध्ये. धावफलकावरती 30 धावा 12 चेंडूमध्ये 7 रन करायचे आहेत. मॅच ऑन. 7 धावेची आवश्यकता. शेवटच्या बॉलपर्यंत लढणं हीच आमची ओळख आहे. बारा चेंडू 7. कालचा सामना तुम्हाला मी आठवण करून देतो. कालचा आपण सामना पाहिला असेल. कुडावे विरुद्ध कोपरा संघाची मॅच झाली होती आणि तिथे कुडावे संघाला 10 चेंडूमध्ये 10 रन्स करायच्या होत्या, परंतु कोपरा संघाच्या तनिष कोहली या गोलंदाजाने 4 गडी बाद केले आणि यश कोहलीने 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेन्स केल्या आणि ती मॅच कोपरा संघाने बॉलिंगच्या जोरावर जिंकली. काल इतिहास घडला. आजही इतिहास घडेल का? मिनी वानखेडे इतिहास घडवण्यासाठी नेहमी सज्ज राहिलाय आणि आज देखील पहिल्या सामन्यात 3 चेंडू 2 धावा डिफेन्स झाल्या. 7 रनची आवश्यकता.
एक षटकार पाहिजे. आता सामना सोपा झालाय व्हाईट बॉलने. टेंबडे संघाचं नेमकं चुकलं कुठं, बॅटिंग लाईन खराब राहिली. कुणालने प्रचंड डॉट चेंडू काढले. करण पाटील काही करू शकला नाहीये, त्याची बॅटिंग शांत राहिली. परंतु निकेश मस्करने चांगला फॉर्म दाखवला या मॅचमध्ये. त्याने षटकार चौकार मारला. संदीप भोईरने धारण काढल्या. खरं तर पार्टनरशिपची गरज होते टेंबोडे टीमला. स्कोर छोटा होता आणि त्यामुळे टेंबोडे संघ आता बॅकफुटला जात राहिला आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, अजूनही संधी आहे टीम टेंबोडे कमबॅक करण्याची. 11 बॉल सध्या शिल्लक होते, परंतु आत्ता पाहिलं गेलं 5 धावेची आवश्यकता. एक मोठा फटका पाहिजे. आणि मी उल्लेख केला की तोंडरे संघ नेहमी वलपमध्ये 2 सामने जिंकला आहे, आत्तापर्यंतचा इतिहास आहे. आणि तिसरा सामना जेव्हा खेळण्यासाठी तोंडरेकर येतात ना, तेव्हा त्यांना नेहमी निराशा मिळाली आहे. परंतु तोंडरे टीमला आता माहिती आहे की आता बाजी मारली तर येणाऱ्या दिवसामध्ये तिसरा सामना जो आमच्यासाठी कर्दनकाल ठरतो, तिथे आम्ही बाजी नक्की मारणार. शेरूबाई देखील आनंद घेत आहेत. परेशेट पाटील 6 रात्र त्यांना जागरण करायचं आहे. सप्ताह 16 ते गरज नव्हती खऱ्या अर्थाने. अंपायर फिंगर गोज अप. आदिनाथ बाद झालाय. मॅच आता बनू शकते कदाचित, कारण डॉट चेंडू येत आहेत. या अगोदर 11 चेंडू 5 धावेची आवश्यकता होती. LBW लेग बिफोर विकेट पाहिला पाहिजे. आदिनाथ पाटील फलंदाज बाद झालाय. येणारे चेंडू समीकरण रन अँड बॉल इक्वेशन. 9 चेंडू बाकी आहेत, धावा करायच्यात 5. 9 बॉल 5 धावेची आवश्यकता. बाला आता मैदानाच्या आतमध्ये. कौस्तुभ पाटील, कौस्त्या स्ट्राईक एंडला. एखाद्या टर्निंग पॉईंटची वाट पाहतो टेंबोडे संघ. अशा मॅचेस जिंकणं सोपं नाही आहे, कारण आजकाल टेनिस बॉल म्हटलं ना तर गोलंदाजांची अगदी धुलाई होते बॅटरकडून. आणि आत्ता या स्पर्धेमध्ये थोडं वेगळं आहे. या स्पर्धेमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे. आज देखील एका गोलंदाजाने 5 विकेट घेतले. सतीश आगलावे, कोलवाडी. एक फटका, सामना खतम. तोंडरे